करतोयस तू असं विक्रांत? असं म्हणजे? तू टाळतोयस मला, दूर दूर राहतोयस तू माझ्यापासून. मी नाही आवडलीये का तुला? की की काय? तुला मनाविरुद्ध लग्न करावं लागलंय का माझ्याशी? नाही, असं काही नाहीये. मग काय प्रॉब्लेम आहे विक्रांत? प्रॉब्लेम एवढाच आहे की मी काय? तू 3 महिन्यांची प्रेग्नंट आहेस. काय म्हणालास तू? मी म्हंटल की तू 3-3.5 महिन्यांची प्रेग्नंट आहेस. कसं शक्य आहे? ते तूच मला सांग. विक्रांत, नाही नाही, तू वाटेल ते बोलतोयस. हे मी तुझा नवरा म्हणून नाही, मॅटर्निटी होम चालवणारा एक प्रसूती तज्ञ म्हणून सांगतो. आणि कुठलाही नवरा किंवा प्रसूती तज्ञ ही गोष्ट मस्करी म्हणून कधीच सांगणार नाही. सांगेल पण तसं काही घडलेलंच नाहीये तर. तसं काही घडल्याशिवाय कुठलीही स्त्री प्रेग्नंट राहू शकत नाही. विक्रांत, मी खरं सांगतेय, तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात विक्रांत, खरंच हे कशावरनं म्हणतोयस? काय प्रूफ आहे याला? होमाला फेरे घालताना चुकून मी तुझं मनगट पकडलं. तुझ्या नाडीच्या ठोक्यांवरून तेव्हाच मला कळलं होतं की तू प्रेग्नंट आहेस. आणि आता देखील तुझ्या नाडीचे ठोके स्पष्टपणे हेच सांगतायत की तू प्रेग्नंट आहेस. तुझ्या समाधानासाठी आपण प्रेग्नन्सी टेस्ट करूया, बट आय एम डॅम शुअर ती टेस्ट पॉझिटिव्हच असणार. आता आणि पुढे हे असंच असेल. म्हणजे मी तुला लग्नात दिलेल्या वचनाप्रमाणे तुझ्या गुणदोषांसकट आणि न दिलेल्या वचनासकट म्हणजे तुझ्या पोटातील गर्भासहित स्वीकारले. आणि माझं काय? इट्स ओके मोनिका. नो, इट्स नॉट ओके विक्रांत. माझ्या आजी आजोबांना, मानसीला आज न उद्या हे सगळं कळणारच आहे. त्यांना काय वाटेल? माझे फ्रेंड्स, माझे कॉलिग्स, माझे बॉस आणि आपले नातेवाईक. हो, तेच आपले नातेवाईक सुद्धा विक्रांत माझ्याबद्दल काय विचार करतील? आणि माझ्याविषयी सुद्धा. हो विक्रांत, तुझ्याबद्दल सुद्धा. विक्रांत, ह्या सगळ्यातनं फक्त तूच मला वाचवू शकतोस. विक्रांत, मलाही बाळ नकोय. तू गायनायक आहेस ना? हे सगळं कठीण नाहीये तुझ्यासाठी. कोणाला काही सांगायची गरज नाही, विचारायची गरज नाही. नो, आय एम सॉरी. काय? डॉक्टर आहे मी.
आणि 3 महिन्यांचा का होईना पण जीव आहे तुझ्या पोटात. तू सांगतेस तसं करणं म्हणजे हत्या होईल. ती मी करणार नाही. विक्रांत प्लीज प्लीज असं नको करूस ना. योग्य वेळी संपवला नाही तर प्रश्न मोठा होतो, आणि जितका प्रश्न मोठा तितकंच त्याचं उत्तर शोधायला वेळ लागतो. प्रश्न मोठा झालाय मोनिका, आता वेळ लागणारच. मग मी काय करायचं? ही गोळी घे आणि आत्ता तरी शांतपणे झोप. अरे कमाल आहे, तू आलात नाहीस काल. मी सगळ्या त्या पत्रकारांनी टीव्ही वाल्यांना सांगितलं होतं राज्याचा रस्ते विकास मंत्री येणार, आपला दोस्त आहे शाळेपासूनचा. एवढी वाट बघितली तुझी, मग शेवटी शाळेतले किस्से सांगून वेळ मारून दिली. जरा बघा ना. हा ना, 1 मिनिट. काय नंतर फोन करतो रे. काय आहे? अगो बाई, अहो इडलीची चटणी दिली होती चवीसाठी. तुम्ही तीर्थप्रसादासारखी काय खाल्लीत? कशी झाली? उत्तम झाली. आज की नाही इडली चटणीचा बेत आहे. नाही म्हणजे मोनिकाला उठून कामाला लागायला नको म्हणून मी सकाळी लवकर उठले आणि सगळं काम करून टाकलं. आज विक्रांत बहुतेक उशिरात जाणार असं दिसतंय. नाही म्हणजे खोलीचा दरवाजा अजून बंद आहे ना. रात्री बहुतेक बराच वेळ गप्पा मारत असणार. अगं गप्पा कसल्या, रात्रभर बाहेर बसून टीव्ही बघत होता. अगो बाई, आता? मी पाहिलं ना त्याला, काय बोललो नाही पण होता एवढं निश्चित. अरे बापरे, आता? नाही म्हणजे दोघांचं काही बिनसलं नाही ना? नाही हो, हल्ली अशा बऱ्याच गोष्टी कानावर येतात. नाही नाही, मी जाऊन ना विक्रांतला विचारूनच येते. आहे कुठे घरात विक्रांत? अगो बाई, म्हणजे? तो गेलाय क्लिनिकला. अगो बाई, रात्रभर जागून टीव्ही बघितला आणि सकाळी उठून क्लिनिकला गेला. आता? काहीतरी गडबड चालली होती, ऐकली? काय म्हणजे सहज आपलं त्याच्या दरवाजाच्या बाहेरून जाताना असं ऐकायला मिळालं मला. खोलीत कुठला? विक्रांत रात्रभर बाहेर बसून टीव्ही बघत होता. तुला काय ठाऊक? मी तेव्हाच आलो. तू कुठे गेला होतास एवढ्या रात्री? काम होतं रे माझं. इतक्या रात्री कोणाकडे? तो मुद्दा आहे का? मुद्दा विक्रांतचा चालला ना सध्या. नाही नाही, पण तू कुठे गेला होतास इतक्या रात्री हा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहेच ना. अगो बाई, वा, चटणीची टेस्ट चालली वाटते. हो हो, हे म्हणाले सुद्धा. अहो नाही जकास झाले, उत्तम. मी म्हणालो तिला. हो का? फोन आला. अहो वाजला नाही पण. माझं सायलेंटवर असतो ना कायम, वाटेल त्या माणसाची बोलत नाही मी. हॅलो, तू आलात नाहीस काल? काय आहे? हो ना. हो, काही महत्वाच्या गोष्टीचं डिस्कशन चाललं होतं का? नाही माई. नानू मामा, जरा चटणीची चव बघता का? हो, तू केलेस म्हणजे उत्तमच असणार. आई, तुम्ही सुद्धा जरा बघा ना इडल्या कशा झाल्यात ते. चला. विक्रांत रात्रभर टीव्ही बघत होता. शिरू नकोस आमच्या घरात. एक चांगली सून असण्याचं नाटक बंद कर. लायकी आहे का तुझी असलं प्रेम मिळवण्याची? तुम्ही असं का बोलताय? आज निव्वळ तो आहे ना म्हणून तू इथे आहेस. म्हणजे ओ यू डोंट गेट इट. आय नो यू आर प्रेग्नंट.